अध्याय 17. श्रद्धा त्रय विभाग योग. श्रद्धेचे 3 प्रकार. अर्जुनाने पूजा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधीने पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्याची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी असतात. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याचे प्राप्त केलेले प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता मला माझ्याकडून ऐक. हे भारता, विविध प्राकृतिक गुणाच्या अंतर्गम मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाचे प्राप्त केलेले गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे मानले जाते. सात्विक मनुष्य देवाचे पूजन करतात, राजकीय मनुष्य राक्षसाचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेताचे पूजन करतात. जे लोक दंभ आणि अहंकार, शास्त्रसंमत नसलेले उग्र आणि कठोर तपस्या करतात ते काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात. जे मूर्ख असतात आणि शारीरिक भौतिक तत्वाच्या व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचतील अशा त्यांना आसुरी म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीला आवडणाऱ्या आहारही प्रकृतीची त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप, दान याचेही 3 प्रकार असतात. त्याला मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो, ते ऐक. सत्वगुणी मनुष्याला प्रिय असणारा आहार त्याचे आयुष्य वृद्धिगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध आणि पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. रजोगुणी मनुष्याला अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुक्ल आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक, व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. 3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी शिजलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे व अपवित्र पदार्थ युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते. फलांची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शस्त्रविधीनुसार जे यज्ञ करतात ते सात्विक यज्ञ होय. परंतु हे श्रेष्ठा, दंभार्थ किंवा भौतिक लाभाप्राप्तीत जो यज्ञ केला जातो तो राजसी यज्ञ असल्याचे जाण. शास्त्रविधीची उपेक्षा करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चार न करता, उपाध्यायांना दक्षिणा न देता व श्रद्धारहित असा जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तामसिक मानला जातो. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि मातापित्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे आणि पवित्र, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठन करणे याला वाचिक तप असे मानले जाते. आणि समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्ध हे मानसिक तप आहे. भौतिक लाभांची आकांक्षा न ठेवल्यास व केवळ परमेश्वरा प्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेले मनुष्य दिव्य श्रद्धेने केलेले या त्रिविधी तापाला सात्विक तप असे म्हणतात. सत्कार, मान आणि पूजा व्हावीत म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसीय तप असे म्हणतात. अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात. पीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अर्थात इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केले जातात त्यांना तामसिक तप असे म्हणले जाते. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, योग्य वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हणले जाते. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा सुकुंचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजकीय दान असे म्हणले जाते. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तीला आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हणले जाते.
सृष्टीच्या आरंभापासून ओम ततसत हे 3 शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्राचे उच्चार करताना आणि परमब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशांचा उपयोग करीत असतो. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोज्ञ विधानानुसार यज्ञ, दान आणि तप करणारे ब्रह्मदायी वादी या सर्व क्रियांचा ओंकारपासून आरंभ करतात. फळाची इच्छा न करता मनुष्य ततशब्दाद्वारे यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियाचा उद्देश आहे. परमसत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत्य या शब्दाचे निर्देशिले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत्य असे म्हणले जाते. तसेच हे पार्था, परमब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ केल्या जाणारे यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत्य असे म्हणतात. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अशा कर्माला असत्य म्हणले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढच्या जन्मीसुद्धा व्यर्थच ठरते. अध्याय 17 संपूर्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राधा कृष्ण